नमस्कार मंडळी, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही दुपारनंतर झाली होती आणि इकडे व्हिडिओ शूट करायला घेतला होता. तर त्याच्या आधी मला हे काम करायचं होतं. तर ना इकडे दुपारनंतर आहे ना, हा कोपरा आहे आपल्या शॉपचा, तो फक्त स्टोरेज मालासाठी आहे. पण त्याच्यामध्ये आत्ता सध्या पार्सलची पॅकिंग वगैरे खूप सारे पार्सल वगैरे आले होते आणि त्याचे सगळे रॅपर वगैरे सगळं इकडे कोंबून दिलेलं होतं. खूप विचित्र दिसत होतं ते. दुकानची मालाच्या वस्तू काय आणायच्या असतील तर खूप मोठ्या मोठ्या पिशव्या वगैरे लागतात, तर त्या आपण तर सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवलं. सगळ्या पिशव्या एकत्र करून ठेवल्या. आता काही जास्त लागत नाही, पण मग व्यवस्थित करून ठेवलं. त्याच्यानंतर मध्येच कस्टमर वगैरे आले होते. तर दुपारनंतर शांतता असते 2-3 1-1.5 तास असते उन्हामुळे. तर त्याच्यानंतर पुन्हा मग कामाला सुरुवात केली. तर इकडे मी ना पटापटा काम आवरून घेतलं होतं, कारण की 5 वाजायला थोडेच मिनटं बाकी होते. कारण 5 नंतर पुन्हा गर्दी चालू होते. तर पुन्हा 5:30ला शाळा सुटते. दुपार शिफ्टची प्राथमिकची मुलं असतात दुपारनंतर. त्यानंतर आहे ना झाडू वगैरे मारायला घेतला, कारण की खूप धूळ वगैरे पण होते. तर दिवसभरात किती वेळा झाडू मारायचा. तर इतकी धूळ येते ना, एवढी धूळ कुठून येते तेच समजत नाही. इतकं वारं वगैरे सुटतं आणि सगळी धूळ अशी वाहते ती डायरेक्ट, एवढी धूळ येते. तर त्याच्यानंतर पटकन झाडू वगैरे मारून घेतलं. सकाळी मी फरची नव्हती पुसली, तर मग फरची पण पुसून घ्यायची होती मला. त्याच्यानंतर आहे ना इतकं गरम झालं होतं आणि पुन्हा कस्टमर आले होते. तर मग कस्टमर झाल्यानंतर ते थोडा वेळ थांबले. त्यानंतर आहे ना पुन्हा साफसफाई करायला सुरुवात केली. तर बाकीचं झाडू वगैरे मारून झाला, पोचा वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना मी फ्रेश झाले आणि 5 वाजले होते. तर थोड्या वेळाने शाळा वगैरे सुटणार होती. त्याआधी म्हटलं फ्रेश व्हावा. तर फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर आहे ना इकडे केस वगैरे पण विचारून घेतले होते आणि माझी टिकली पण पडून गेली. त्यानंतर टिकली वगैरे लावून घेतली. तर इकडे आहे ना छान भुईमुगाच्या शेंगा गरम गरम भाजून आणल्या होत्या मामांनी, मला पण दिल्या होत्या त्यांनी. तर मस्त शेंगा खाल्ल्यानंतर भारी वाटलं. गरम गरम छान वाळूमध्ये भाजलेल्या शेंगा होत्या, एकदम खरपूस लागत होत्या. तर त्याच्यानंतर आहे ना थोडा टाईमपास केला शेंगा खात आणि मग शाळा सुटायची वेळ झाली होती. इकडे 5:30 वाजत आले होते. तर धनश्रीची शाळा सुटणार होती थोड्या वेळामध्ये आणि त्याच्यानंतर 2-3 मिनिटातच ती इकडे आली. तर तिचा फ्रेंड इकडे येऊन आधीच उभा होता. तर तो म्हणतो, तू इकडे कुठे? तर त्या दोघांच्या थोड्या गप्पा झाल्या. त्यानंतर आहे ना घरी यायचं होतं मला. जवळपास 6 वाजून गेले होते. तर 6 वाजता पण भरपूर उजेडा असतो. तर मग थोडा वेळ थांबलो. त्यानंतर घरी यायला निघालो. तर इकडे सूर्य मावळतीला चालला होता. पण इतका लख्ख प्रकाश पडलेला होता ना, असं वाटत होतं की 5 किंवा 4:30 वाजले असतील. तर छान वाटलं ते पण बघून. घरी आले तर बघितलं त्या दोघांची भांडणं चालू होती. चित्रा आणि व्यान खेळत होते माझ्या आधी आले तर. मग त्यांचं चालू होतं. म्हटलं चला मी तुम्हाला पेरू काढून देते. मी 2-3 दिवसापूर्वी बघितलं होतं की पेरू छान लागले आहेत. तर थोड्या दिवसामध्ये पिकतील म्हणून म्हटलं चला. तर इकडे त्यांना पेरू आणायला आणलं. तर त्यांची भांडणं चालू झाली की आम्ही तोडणार, मी तोडणार. तर म्हटलं तुम्हीच तोडा, मी व्हिडिओ काढते तुमचा. तर मग इकडे ना पेरू तोडून घेतले त्यांनी आणि एकदम भारी पेरू होते ते. तैवान जातीचे पेरू होते, शुगर फ्रीचे पेरू होते, अजिबात कडक वगैरे नाही, खाण्यासाठी एकदम मऊ होते. आणि त्यानंतर आहे ना पेरू वगैरे तोडले.
तर घरी आल्यानंतर आहे ना त्यांना पेरू वगैरे कापून दिला आणि मग आतून आहे ना मस्त गुलाबी निघाला होता. तर त्याला मीठ वगैरे टाकलं आणि खाण्यासाठी एकदम गोड होता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा. चलो बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.